आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। साताऱ्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेत। रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत दोन्ही पवार उपस्थित आहेत आणि यावेळी अजित पवार आणि शरद पवार बैठकीला शेजारी बसल्याचं पाहायला मिळालंय। या बैठकीला दिलीप वळसे पाटील, विश्वजित कदम देखील उपस्थित होते। सकाळी अजित पवार हे अमित शहांसोबत रायगडावर उपस्थित होते आणि आता अजितदादा हे पवारांसोबत बैठकीसाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ओमकार कदम आपल्यासोबत जोडले गेलेत। ओमकार, आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। नेमका हा कुठला कार्यक्रम होता, कुठली बैठक होती आणि नेमका या बैठकीमध्ये काय घडलंय? नक्कीच रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलची ही बैठक आहे आणि या बैठकीला अजित पवार आणि शरद पवार हे दोघंही एकत्र उपस्थित राहिलेले आहेत। शेजारी बसल्याचं पाहायला मिळतंय आणि दरवर्षी शरद पवार या बैठकीला उपस्थित असतात, अजितदादाही उपस्थित असतात। परंतु यावेळी अमित शहांचा दौरा उरकून अजितदादा थेट साताऱ्यात चॉपरनं आले आणि त्यानंतर ह्या बैठकीला आता गेलेले आहे। साधारण 1.5-2 तास ही बैठक सुरू राहील आणि या बैठकीमध्ये एकूणच रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणाविषयी किंवा पुढच्या ज्या होणाऱ्या काही घडामोडी आहेत त्याच्याबद्दल चर्चा केली जाते। नवीन कोणते प्रोजेक्ट राबवले जातात त्याबद्दल चर्चा केली जाते आणि निर्णय घेतले जातात। या बैठकीसाठी हे काका पुतणे आता एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद ओमकार, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।